मुलांनी तर ही लस घ्यायलाच पाहिजे, कारण की जे HPV व्हायरस आहे हा मेन तर मेल जेनेटल ऑर्गन्समध्ये राहतो. त्याचा निवासच तिथे असतो. ड्युरिंग सेक्शुअल इंटरकोर्स किंवा जे पर्सनल हायजीन आहे हे जर प्रॉपर नसेल तर ती इन्फेक्शन्स त्याचे पसरतात. मासिक पाळी सुरू होते आणि मासिक पाळी सुरू झाली की योनी मार्गातनं इन्फेक्शन जाण्याचं जो मार्ग आहे तो मोकळा होतो. तिथला इम्युनिटी कर्टन हा कमी होतो. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. लोकमतच्या आगळं वेगळं या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा विषय सुद्धा असाच वेगळा आहे. हल्ली काय होतंय, शाळेतल्या मुलींना एक लस दिली जाते, HPV लस. सरकारकडून देशव्यापी मोहीम सुद्धा या लसीकरणाची राबवली जाते. पण ही लस नेमकी काय आहे, हा व्हायरस नेमका काय आहे, शाळेतल्या मुलींना ही लस सक्तीची आहे का, सगळं आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचंय. यात सुद्धा एक महत्वाचं म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर, कर्करोग हा हल्ली महिलांच्या आरोग्याच्या संबंधित एक महत्वाचं आव्हान म्हणून पुढे येतोय. दरवर्षी हजारो स्त्रिया गर्भाशयाच्या कर्करोगाने त्यांचा मृत्यू होतोय. पण आता ही लस अशा परिस्थितीत एक नवसंजीवनी किंवा फायद्याची ठरू शकते का, हेच आपल्याला सगळं जाणून घ्यायचंय. आणि या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ मंजुषा पुरी मॅम जोडल्या गेल्यात. मॅम नमस्कार, लोकमत मध्ये तुमचं स्वागत. आपण अगदी बेसिक पासून सुरू करूया. HPV म्हणजे नेमकं काय, हा व्हायरस काय आहे, कसा पसरतो आणि गर्भाशयाच्या कर्करोगाशी याचा नेमका संबंध कसा येतो? HPV व्हायरस म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. याचे भरपूर सारे स्ट्रेन्स आहेत. जसे की कॉमनली अफेक्टेड स्ट्रेन्स जे आहेत ते 6, 11, 16, 18, 31, 33 असे आहेत स्ट्रेन्स. तर HPV व्हायरस हा जो असतो हा मेल जेनेटल ऑर्गन्समध्ये राहतो आणि तो मेल्स पासून फिमेल्सला ट्रान्समिट होतो. जे नॉर्मल HPV इन्फेक्शन्स असतात ते नेचरच इटसेल्फ म्हणजे ते क्युअर करून टाकतात. पण जे हे महत्वाचे जे स्ट्रेन्स आहेत जसे की 6, 11, 16 ह्या स्ट्रेन्समुळे इन्फेक्शन्स होऊ शकतं. आणि ड्युरिंग सेक्शुअल इंटरकोर्स किंवा जे पर्सनल हायजीन आहे हे जर प्रॉपर नसेल तर ती इन्फेक्शन्स त्याचे पसरतात. ऍक्च्युली गर्भाशयाचा कॅन्सर याचा जो आहे हा जगातला 4थ्या नंबरवरचा येणारा कॅन्सर आहे. हा खूप कॉमनली आहे आणि इंडियात याचं प्रमाण म्हणजे भारतात याचं प्रमाण थोडं जास्त आहे, कारण की बरेचसे मिथ्स आहेत की मासिक पाळीच्या वेळेस हायजीन मेंटेन नसतं, सेक्शुअल प्रॅक्टिसेस बद्दल तेवढा हेल्दी सेक्शुअल प्रॅक्टिसेस बद्दल तेवढा अवेअरनेस नाहीये आणि त्याच्यामुळे या कॅन्सरचं प्रमाण जरा भारतात थोडंसं जास्त आहे. अगदीच. खरं तर ही लस 15 वर्षाच्या पुढच्या मुलींना दिली जाते. पण ही कधी घेणं ही लस फायद्याचं ठरतंय? खरं तर 15 वर्षाच्या मुलींना देण्यासाठीचा पण हा क्रायटेरिया असा काही नाहीये, पण त्यावेळेस मुली ॲडोलेसन्समध्ये येतात, मासिक पाळी सुरू होते हो. आणि मासिक पाळी सुरू झाली की योनी मार्गातनं इन्फेक्शन जाण्याचं जो मार्ग आहे तो मोकळा होतो. तिथला इम्युनिटी कर्टन हा कमी होतो मासिक पाळी चालू झाल्यानंतर, त्या मासिक पाळीच्या टायमिंग्समध्येच. अदरवाईज मासिक पाळी संपल्यानंतर इम्युनिटी कर्टन परत येतो, पण त्या 4-5 दिवसांमध्ये इम्युनिटी कर्टन हा आपला कमी झालेला असतो. त्यामुळे जनरली असं म्हटलं जातं की 15 वर्षानंतर तुम्ही स्टार्ट करू शकताय. पण वर्ल्ड वाईड जे स्टॅटिस्टिक्स आहे, डेटाज आहेत, त्याच्यातनं 9 वर्षापासून तर आपण 45 वर्षापर्यंत ही व्हॅक्सिन अगदी सेफली देऊ शकतो आणि त्याचं प्रोटेक्शन पण प्रूव्हन आहे की 90% आपण प्रोटेक्ट होऊ शकतो. आता गर्भाशयाच्या कॅन्सर पासून ही लस आपल्याला संरक्षण देते असं म्हणतात, पण अजून इतर कोणत्या आजारांपासून संरक्षणासाठी ही लस फायद्याची ठरते की फक्त गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी? तसं बघायला गेलं तर HPV व्हायरस हा थ्रोटमध्ये पण असतो, जेनेटल ऑर्गन्समध्ये पण असतो आणि हा स्किन टू स्किन ट्रान्समिट होतो. म्हणजे अच्छा. त्वचा याचं ट्रान्समिशन असतं. त्यामुळे HPV व्हॅक्सिन हे जे आहेत, हे आपण जर व्हॅक्सिन घेतलं तर याच्यापासून आपल्याला थ्रोट कॅन्सर पासून सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे युटरसचा, गर्भाशयाचा, तोंडाचा कॅन्सर, वल्वल, वजायनल, ॲनल म्हणजे गुदद्वाराचा कॅन्सर, या 4 ते 5 टाइप्सच्या कॅन्सर पासून आणि जेनायटल वॉर्ड्स त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन मिळतं. आता लस म्हटलं की कसं 1 डोस किंवा 2 डोस, 3 डोस हे प्रत्येक लसीवर डिपेंड असतं. या प्रकारच्या किंवा याच HPV लसीत नेमके किती डोस घेणं हे फायद्याचं ठरतंय?
हे व्हॅक्सिन टू व्हॅक्सिन हे याच्या जे आहेत एज लिमिट किंवा किती डोस लागणार हे व्हॅक्सिन टू व्हॅक्सिन व्हॅरी होतं. जसं की आता भारताने सर्वावॅक म्हणून व्हॅक्सिन लॉन्च केली आहे, तिच्यात 4 स्ट्रेन्स कव्हर होतात HPV चे, 6, 11, 16 आणि 18. याला क्वाड्रिव्हॅलेंट व्हॅक्सिन म्हणतात. या व्हॅक्सिनचा 9 ते 15च्या वयोगटामध्ये सिंगल डोस आहे आणि 15 नंतर याची 2 डोसेस आहे, म्हणजे 3 डोसेज आहेत. 15 ते 45 पर्यंत 3 डोसेस आणि 9 ते 15 पर्यंत सिंगल डोस आहे. आणि जे दुसरे ब्रँड्स आहेत लाईक सर्वेरिक्स झालं, गार्डेसिल झालं, याचे 9 ते 15 पर्यंत 2 डोस आहेत आणि 15 ते 45 नंतर 3 डोस आहेत. तर 9 ते 15 पर्यंत सिंगल डोस जर आपण घेतला तर तो आपल्याला अगदीच म्हणजे 90% प्रोटेक्शन आपल्याला एका डोसमध्येच मिळून जातं. अगदीच. आत्ताच तुम्ही बोलताना सर्वावॅक या भारतीय व्हॅक्सिन बद्दल बोलला. पण अनेक परदेशी व्हॅक्सिन सुद्धा HPVच्या आहेत. मग भारतीय लस आणि परदेशी लस यात नेमका फरक काय आहे? खूप काही असा फरक नाहीये. जी परदेशी लस जी पहिली जी लॉन्च झाली तीच, तिच्यात जे 4 स्ट्रेन आहेत तेच आपल्या भारतीय मेकमध्ये पण 4 स्ट्रेन्स आहेत. फक्त एक आहे की हे भारतात तयार झाली आणि ती परदेशात तयार झाली, पण बाकी ट्रायल्स, सेफ्टी अगदी सेम आहे. त्याच्यात काहीच म्हणजे दुमत नाहीये. भारताची जी लस आहे ती पण आपण घेऊ शकतो आणि ती गव्हर्नमेंट जर फ्रीली अवेलेबल करत असेल तर त्याच्यासारखी चांगली उत्कृष्ट बाब नाही. आता या लसीचे काही साइड इफेक्ट पण होत आहेत असं सुद्धा सोशल मीडियावर पसरतंय. मग खरंच या लसीचे काही साइड इफेक्ट आहेत आणि असल्यास किती गंभीर असू शकतात? लसीचे साईड इफेक्ट्स मोस्टली जे आपण म्हणतो वर्ल्ड वाईड जो डाटा आहे, या लसीचे साईड इफेक्ट्स वर्ल्डमधून तरी अजूनपर्यंत असे लाईफ थ्रेटनिंग साईड इफेक्ट्स अजूनपर्यंत तरी बघितलेले नाही आहेत. आणि जी भारताने पण जी लॉन्च केली आहे त्याच्यातले पण जे 4 स्ट्रेन्स आहेत सेमच, म्हणजे सेमच आहे. तर त्याच्यात पण सेफ्टीबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन्स थोड्याफार येऊ शकतात, पण त्या मॅनेजेबल असतात. असं नाही की त्याच्यासाठी खूप काही म्हणजे तुमचं काही डॅमेजच होईल असं काही नाहीये. आता अनेक पालकांना असं वाटतंय, की म्हणजे आता जर बघितलं तर खरं तर ही लस शाळेपासूनच द्यायला सुरुवात केली आहे 15 वर्षाचं असताना. पण अनेक पालकांना असं वाटतंय, की ही लस लग्नानंतर देणं हे जास्त योग्य आहे. मग त्यांना कसं समजावता येईल? लग्नानंतर देण्याचा जो मे बी पालकांचा उद्देश असेल की मे बी प्रेग्नन्सीवर परिणाम होईल किंवा जेनायटल ऑर्गन्सवर काही परिणाम होईल, पण तसं काहीही होत नाही या व्हॅक्सिनमुळे. या व्हॅक्सिनमुळे प्रेग्नन्सीवर पण परिणाम येत नाही, मेल्स लोकांची पण स्टेरिलिटी हॅम्पर होत नाही. तर तुम्ही ही व्हॅक्सिन जसं पौगंड अवस्थेत येतील त्यांना सेक्शुअल ऍक्टिव्हिटीला एक्सपोज होण्याच्या आधी जर तुम्ही हे डोसेज कंप्लीट केले तर अगदी त्याच्यापासून आपल्याला फुल प्रोटेक्शन मिळतं. आणि पालकांनी मुलांना या बाबतीत अवेअर करणं पण गरजेचं आहे की बाबा ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा पर्सनल हायजीन आहे किंवा मेन्स्ट्रुअल हायजीन आहे आणि प्लस सेक्शुअल हायजीन जे आहे हे तुम्हाला किती महत्वाचं आहे हे थोडंसं पालकांना पण त्याच्याबद्दल अवेअरनेस असला पाहिजे. आणि या गोष्टी म्हणजे मुलांना पण आणि मुलींना पण त्यांनी शेअर केलं पाहिजे की ह्या गोष्टी आपण व्यवस्थित जर केल्या तर आपल्याला या पुढच्या आजारांपासून आपल्याला प्रोटेक्शन मिळतं. अगदीच. मला एफिशियन्सी बद्दल विचारायचं आहे. ही लस घेतल्यावर संरक्षण किती टक्के म्हणजे 100% संरक्षण आपल्याला या आजारांपासून मिळू शकतं? 100% नॉट लाईकली, असं कधीच मेडिसिनमध्ये 100% असं नसतं. पण आतापर्यंत जे व्हॅक्सिन म्हणजे 18 ते 20 वर्षापासून आपण हे व्हॅक्सिन बघतोय जे फॉरेनमध्ये जे लॉन्च झालंय, तेवढा जो डेटा जर बघितला तर त्याच्यामध्ये फेल्युअर केसेस खूप कमी आहेत, खूप कमी आहेत. फेल्युअर केसेस म्हणजे काय की व्हॅक्सिन घेतल्यानंतर पण कॅन्सर झाला, याला म्हणतात फेल्युअर केस. तर अशा केसेस खूप कमी आहेत. अजूनपर्यंत असं फेल्युअर म्हणजे आम्ही तरी नाही बघितलंय. पुस्तकात म्हटलंय आणि प्रॅक्टिकली पण 90% पर्यंत आपल्याला प्रोटेक्शन या व्हॅक्सिनमुळे मिळतं. आता ही लस शाळेत तर दिली जाते, पण सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा मिळतेय की फक्त प्रायव्हेट रुग्णालयांमध्येच? सरकारी रुग्णालयात आणि शाळेत तर मी बऱ्यापैकी सगळ्याच पालकांकडून ऐकते की आम्ही ही घ्यायची का, आमच्याकडे पालक येतात कन्सल्टेशनसाठी की ही घ्यायची का, लस घेऊ शकतो का. तर ऑब्व्हियस घेऊ शकताय. आणि प्रायव्हेट सेटअपमध्ये तर आहेच. याच्यात प्रायव्हेट सेटअपमध्ये आपल्याला सर्वावॅक पण मिळेल आणि ज्या फॉरेनच्या बाहेरच्या देशातल्या ज्या व्हॅक्सिन्स आहेत त्या पण आपल्याला मिळतील. त्याचे भरपूर म्हणजे 3-4 प्रायव्हेटमध्ये टाइप्स आहेत. ऑप्शन आहे आपल्याला. ऑप्शन आहे हो. आपल्याकडे म्हणजे कुठली घ्यायची त्याच्यावर.
मग या लसीची नेमकी प्राइस काय आहे? कारण अनेक जण याची प्राइस खूप आहे असं सुद्धा म्हणतायत. प्राईसपेक्षा आपण या आजाराला फेस करणार आणि हं. त्याची ती ह्यूज अमाऊंट आहे. ती अमाऊंट आणि या व्हॅक्सिनची अमाऊंट याच्यात आपण म्हणजे तुलना करूच शकत नाही. ते म्हणतात की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्या हं. पद्धतीने व्हॅक्सिनची अमाऊंट काय हार्डली 2000 पासून या व्हॅक्सिन स्टार्ट होतात आणि मला असं वाटतं आजच्या परिस्थितीला 2000 आणि कॅन्सरला फेस करणं याच्यात कंपॅरिझन हं. आपण म्हणजे करूच शकत नाही. तुम्ही व्हॅक्सिन घेतलेलं कितीही बेटर आहे अमाउंट बघण्यापेक्षा. नक्कीच. म्हणजे जी काही प्राइस असेल, मग ती जास्त असेल, कमी असेल, ती कर्करोगाच्या उपचार, मग त्यातले मानसिक त्रास यापेक्षा तरी नक्कीच कमी असंच म्हणलं जाईल. पण ही लस घ्यायच्या आधी काही चाचण्या करणं गरजेचं आहे का, की डायरेक्ट घेऊ शकतात? लस घेण्याच्या आधी चाचण्या करण्याची गरज नाही. कन्सल्टेशन तुम्हाला ऑब्व्हियस डॉक्टरांकडनं घ्यावं लागेल. कोणत्या वयोगटात हं. तुम्ही बसतायत, किती हं. डोस तुम्हाला लागणार आहेत. त्यानुसार तुम्ही ती लस घेऊ शकतायत. अगदी मासिक पाळी असताना पण लस घेऊ शकतायत. कधीही तुम्ही लस घेऊ शकताय. फक्त एक आहे की जेव्हा प्रेग्नन्सी असते तेव्हा आपण ही लस घेऊ शकत नाही. हं. बाकी सगळ्या वेळेस आपण ही लस घेऊ शकतो. चाचण्यांची वगैरे काही गरज नाहीये. पण असं सुद्धा मिथ पसरलं जातंय, की प्रेग्नन्सीवर फ्युचरमध्ये परिणाम होऊ शकतो. त्यात कितपत तथ्य आहे? नाही, यात अजिबात तथ्य नाही. इनफॅक्ट काही स्टडीज सांगतायत की हे हं. व्हॅक्सिन घेतल्यामुळे जी इन्फर्टिलिटी म्हणजे ज्यांना बाळ राहत नाही किंवा बाळ होत नाही त्याचा पण इम्पॅक्ट कमी होतो. HPV व्हॅक्सिनमुळे इन्फर्टिलिटी पण वाढते असं हं. रिसेंट स्टडीज सांगतायत. तर ऑब्व्हियस आहे प्रेग्नन्सीवर आणि तुमच्या फर्टिलिटी कपॅसिटीवर ही व्हॅक्सिन काहीही त्याचे म्हणजे साईड इफेक्ट्स नाहीयेत. त्याचं आणि याचं म्हणजे त्याचं फर्टिलिटीवर तुमच्या फिमेलच्या फर्टिलिटीवर या व्हॅक्सिनचा काहीही एक परिणाम होत नाही. अगदी ओके, काही प्रॉब्लेम नाही. अगदीच. मग आता ही शाळेत 15 वर्षाच्या मुलींना ही लस दिली जातीये. पण मी 30 प्लस आहे आणि मी ही लस घेतलेली नाहीये. पण ही 45 वयापर्यंत ही लस घेतली जाऊ शकते. मग मी आत्ता घेणं हे फायद्याचं ठरू शकतं? की हो, काही अजून वेगळे परिणाम फायद्याचं असतात? नाही, वेगळे परिणाम तर ॲज सच ह्या हं. व्हॅक्सिनचे कोणत्याच वयोगटावर नाहीयेत. फक्त 9 ते 15 हं. किंवा बिफोर सेक्शुअल ऍक्टिव्हिटी आपण हे व्हॅक्सिन घेतलं त्याचं 90% प्रोटेक्शन आहे. आफ्टर सेक्शुअल ऍक्टिव्हिटी आपण जर हे व्हॅक्सिन घेतलं तर थोडंसं प्रोटेक्शन आपल्याला कमी भेटेल. पण त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. प्रोटेक्शन तर आपल्याला भेटणारच आहे ना. हं. तर आपण हे कोणत्याही वयोगटात घेऊ शकतो. कारण की इन्फेक्शन कोणत्याही वयोगटात होऊ शकतं. हं. आता मुलींसाठी ही शाळांमध्ये दिली जाते. पण मुलांसाठी सुद्धा ही लस घेणं कितपत गरजेचं आहे, की त्यांना 90 100% किंवा 50-50% चान्सेस? मुलांनी तर ही लस घ्यायलाच पाहिजे कारण की जे HPV व्हायरस आहे हा मेन हं. तर मेल जेनायटल ऑर्गन्समध्ये राहतो. त्याचा हं. निवासच तिथे असतो आणि त्यामुळे त्यांना पण त्रास होऊ शकतो ना. मेल्स लोकांना पण त्रास होतो आणि मेल्स हं. लोकांचा जो त्रास असतो तो मॅक्सिमम टायमिंगचा असिम्प्टोमॅटिक असतो. असिम्प्टोमॅटिक म्हणजे तो कळून येत नाही. 15 ते हं. 20 वर्षानंतर आपल्याला ते समजतं की अरे हा आजार झालाय. त्यामुळे मेल्स लोकांना पण हे व्हॅक्सिन घेणं तेवढंच गरजेचं आहे आणि त्याचे ट्रायल्स पण झाल्यात आणि हं. जी IAP संस्था आहे, इंडियन अकॅडमिक्स ऑफ पीडियाट्रिक्स त्यांच्या थ्रूच गाईडलाईन्स आल्या की तुम्ही हे बॉईज लोकांना पण देऊ शकतात आणि बॉईज हं. लोकांचे पण तेच वयोगट आहे की 9 ते 15, 15 ते हं. 45 तेच वयोगट आहे. डोसेज पण सेमच असणार आहे आणि हं. त्यासाठी पण मग त्यांच्या चाचण्या वगैरे काही करायची गरज नाहीये. तुम्ही देऊ शकताय बॉईज लोकांना पण. आणि प्रोटेक्शन पण तेवढंच हं. प्रूव्हन आहे 90%च सांगितलंय. जे इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स आहे हं. त्यांच्या रुटीन व्हॅक्सिनेशनच्या शेड्यूलमध्ये त्यांनी बॉईज लोकांना पण हे व्हॅक्सिन एनरोल केलंय. आता HPV व्हायरसची लागण झाली आहे, याचे काही सिम्प्टम्स असतात का? म्हणजे मुलांमध्ये वेगळे, मुलींमध्ये वेगळे असे सिम्प्टम्स काय आहेत? याचे मुलींमधले सिम्प्टम्स जे असतात ते अगदी हं. खूप उशिरा दिसतात. पहिलं तर ते जेनायटल वॉर्ड्स असतात हं. ज्याच्यात जेनायटल ऑर्गन्सचं टेक्स्चर चेंज होतं. छोटे हं. छोटे वॉर्ड्स येतात आणि दुसरे जे आहेत सिम्प्टम्स की वजायनल PV ब्लिडिंग असतं. म्हणजे हं. मासिक पाळीमध्ये त्रास व्हायला लागतो. हं. काही वेळेस व्हाईट डिस्चार्ज किंवा पुरुलंट डिस्चार्ज, हं. इन्फेक्शन सारखे डिस्चार्ज असे सुरू होतात. म्हणजे हे सिम्प्टम्स खूप वेग आहेत. असे हां. परफेक्ट हेच सिम्प्टम आहे आणि हेच तर डायग्नोसिस असं नाही हां. सांगता येणार. पण डॉक्टरचा ऑब्व्हियसली सल्ला हे थोडे-थोडे प्रत्येक वेळी घेणं गरजेचं आहे. आणि मुलांमध्ये?
सिम्पटम्स मुलांमध्ये मोस्टली असिम्प्टोमॅटिक असतात. वॉट्स आपण डायग्नोज करू शकतो आणि वॉट्स डायग्नोज झाल्यानंतर मग आपण ते समजू शकतो की एचपीव्ही इन्फेक्शन आहे. मोस्टली ते इन्फेक्शन जे असतं ते असिम्प्टोमॅटिक असतं. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डायग्नोज इन मेल्स की काय सिम्पटम्स आहेत, कसं आहेत ते सांगणं थोडंसं म्हणजे सिम्पटम्सच नसतात त्यांना. खूप उशिरा समजतं. लिम्फ नोड्स येतात. खूप उशिरा समजतं मेल्समध्ये तर. तर तुमच्याकडे फिमेल्स सुद्धा बोला बोला. फिमेल्समध्ये वी कॅन डायग्नोज आपण हा इंटरनल चेकअप्स करतो, सर्व्हिक्स बघतो, पॅप स्मिअर्स घेतो. पॅप स्मिअर हा पण खूप गरजेचं आहे. तर त्या पॅप स्मिअरमध्ये आपल्याला बऱ्यापैकी लवकर पिकअप होतं की यांना सर्व्हायकल कॅन्सर की वजायनल कॅन्सरची सुरुवात झाली आहे. हे हा समजू शकतं. पण मेल्समध्ये असं टूल नाहीये डायग्नोज करण्यासाठी. हा. पण तुमच्याकडे पण काही पेशंट्स येत असतील, अशा काही केस स्टडी बद्दल तुम्हाला आम्हाला सांगता येईल? जेनायटल वॉर्ड्स आता मी जे खूप कॉमनली बघते, अगदी 18 वर्षाच्या 19 वर्षाच्या मुली असतात त्यांना जेनायटल वॉर्ड्स आता तर खूप कॉमन झालंय. बऱ्याचशा ओपीडी मध्ये कॉलेज गोईंग गर्ल्स जे असतात ते हे सिम्पटम्स घेऊन येतात. व्हाईट डिस्चार्ज, इन्फेक्शन्स, वजायनल इन्फेक्शन्स याचं पण प्रमाण अगदीच वाढलेलं आहे, नो डाऊट. कारण की सेक्शुअल ऍक्टिव्हिटी आजकाल आपल्याकडे पण म्हणजे हे सुरू झालंय आणि वेस्टर्न कल्चरच्या हिशोबाने आपल्याकडे पण ते थोडं थोडं ते कल्चर यायला लागलं. त्यामुळे हे सिम्पटम्स थोडेसे वाढलेले आहेत. आणि दुसरा भाग म्हणायचं की सर्व्हायकल कॅन्सर्स किंवा वल्वल कॅन्सर्स किंवा वजायनल कॅन्सर्स हे आफ्टर 45 नंतर सुरुवात होते. पण त्याच्यात पण एक फायदा असा आहे की आपल्याकडे जे पॅप स्मिअरच्या ज्या टेस्टिंग्स होतात त्यामुळे हे कॅन्सर्स खूप अर्ली पिकअप होतात आणि अर्ली पिकअप झाल्यामुळे याचे रिझल्ट, याचा क्युअर आहे. आता तुम्हीच म्हणालात की वेस्टर्न कल्चर आपल्याकडे वाढल्याचं पाहायला मिळतंय. पण मग तशा पद्धतीनं जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतात, तेव्हा त्याच पद्धतीनं ते ओपन अप होतात तुमच्याकडे? म्हणजे त्यांच्या सगळ्या समस्या त्यांना तुम्हाला नीट सांगता येतात? मोस्टली ओपन अप होत नाही, पण मग काही वेळेस विचारलं तर काही स्टुडंट ओपन अप होतात कारण की त्यांच्यामध्ये तो अवेअरनेस असतो की हे गायनेकॉलॉजिस्टला सांगणं गरजेचं आहे, नाहीतर मग काही प्रॉब्लेम होऊ शकतो. किंवा मग आम्हालाच थोडंसं विचारावं लागतं की बेटा हे काय आहे, प्रॉब्लेम तुला पुढे फ्युचरमध्ये व्हायला नाही पाहिजे म्हणून तुम्ही सांगू शकताय. तर म्हणजे माझ्याकडे असं मला काही वाटत नाही, ओपन अप होतात. पण हे थोडंसं ट्रिकी आहे त्यांच्याशी बोलताना. मग ते त्यांना जज नाही केलं तर मग ते होतात ओपन अप. हो. आता एकीकडे सरकारकडून देशव्यापी मोहीम राबवली जाते लसीकरणाची, पण अजूनही काही पालक ही लस देण्यासाठी धजावत नाहीयेत. अशा पालकांना तुम्ही नेमका काय सल्ला द्याल? त्यांना सल्ला हाच देईल की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. आणि या वॅक्सिन दिल्यामुळे 90% तुम्हाला प्रोटेक्शन मिळणारच आहे. एचपीव्ही व्हायरस जे स्ट्रेन्स त्याच्यात अवेलेबल आहे त्यापासून. आणि वॅक्सिन हे तुम्ही ज्या वयोगटात तुम्हाला द्यायचं त्या वयोगटात तुम्ही देऊ शकतात. त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट्स नाहीये, मॅरेजेसवर काही परिणाम नाहीये, फर्टिलिटी कपॅसिटीवर परिणाम नाहीये. अगदी याचे साईड इफेक्ट्स पण नाहीयेत या वॅक्सिन्सचे. खूप जुनी वॅक्सिन आहे. वर्ल्ड वाईड सगळ्याच देशांमध्ये ही वॅक्सिन वापरली जाते. आपल्या गव्हर्नमेंटने हा चांगला इनिशिएटिव्ह घेतलाय. त्याला सपोर्ट करा सो दॅट जे कॅन्सरचं बर्डन आहे शासकीय यंत्रणेवर आणि प्रायव्हेट यंत्रणेवर, हेल्थ सिस्टमवर, ते बर्डन कमी करण्यासाठी आपण जर सगळ्यांनी मदत केली आणि आपण तेवढाच चांगला जर रिस्पॉन्स दिला तर नक्कीच हेल्थवरचं जे कॅन्सरचं जे बर्डन आहे, ऍटलिस्ट गर्भाशयाच्या कॅन्सरचं बर्डन ते नक्कीच कमी होईल. नक्कीच. त्यामुळे हे बर्डन कमी करणं आणि त्यासाठी आपण पुढाकार घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात, की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे आपण आपल्या मुलींना ज्या प्रमाणे शिक्षण देतो, संस्कार देतो, त्याचप्रमाणे एचपीव्ही लसीचं हे सुरक्षा कवच देऊन त्यांचं आरोग्य सुद्धा सुदृढ करू शकतो. आणि धन्यवाद मॅम, तुम्ही ही खूप छान माहिती आमच्या मार्फत प्रेक्षकांकडे पोहोचवली आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करतच राहू. पण तूर्तास या सेगमेंटमध्ये आपण इथेच थांबतोय.